तू तर फक्त म्हणलं की तू उभा टाक तुझ्या पाठीशी आहे, अशा त्यांच्याच वचनाची जाणीव कवीने त्यांना करून दिली आहे आणि सगळे राखले असा हा संवाद आहे. मनामध्ये आम्हा मिळावा आनंद न घडो प्रमाद कदाचित. तुम्हा आम्हा सर्वांची ही जी यात्रा आहे कशासाठी आहे? तुम्हाला सर्वांची धावपळी आहे कशासाठी आहे? ते आनंदासाठीच तर आहे ना. सुख आपल्याला मिळते पण सुखामध्ये माणूस रममान होऊ शकत नाही. स्वामींनी सुखाची व्याख्या खूप चांगली केली. बाई दुःख मिश्रित सुख ते सुख. साखर गोड लागते, गोड लागते आपण गोड खाल्लं त्याचा परिणाम डायबिटीकडे झाला आणि शेवटचा संपूर्ण साखर बंद. आषाढ महिना आला, बाजारामध्ये हिरवी मिरची आली, मिरचीचा तुम्ही ठेसा करा, मराठवाड्यातला तिखट भाजली, लसूण कांदा टाकल्यानंतर तुम्ही ठेसा करा, ठेसा इतका छान लागतो. गरम काळजीची भाकर असेल आणि ठेसा असेल पुरणपोळीला काय करतात, ठेसा खाताना खूप चांगला वाटला पण काही नंतर त्या मिरचीनं पोटामध्ये गडबड सुरू केली. त्या सुखाचं परिवर्तन चांगलं आहे दुःखामध्ये काय का? म्हणून ही सुखदुःखाची जी यात्रा आहे ती खूप झाली की आपण आणखी हे असू शकत नाही. म्हणून मनामध्ये आम्हा मिळावा आनंद नघरो प्रमाद कदापि. तो कवी म्हणतो की आता आम्हाला दुसऱ्या कशाची इच्छा नाहीये, आम्हाला इच्छा कशाची आहे? आनंदाची. तो आनंद आम्हाला केव्हा घडेल की आमच्या हातून प्रमाद घडणार आहे, दोष घडणार नाही पाहिजे. जर आम्ही दोष आचरत गेलो तो आनंद कसा काय मिळणार? म्हणून लक्षात ठेवा साधकांनी विधी काय आहे, अविधी काय आहे याचं ज्ञान असणं खूप महत्वाचं आहे. साधक म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. स्वामींचं सूत्र आहे अविधी अविधीची प्रसवे आणि अविधी तो पुरुष धर्मापासून. जो धर्मापासून गेला तो आनंदाचा भाजन कसा होईल, तो आनंदाचा पात्र कसा होईल? आणि पहिला आम्हाला विधी अविधी करणं महत्वाचं आहे. म्हणून या प्रसंगी मी आज हे सांगायचं ठरवतं बंधूंनो की आज आमच्या गुरूंच्या हाताखाली जी वाघिणी मंडळी आहे, थोर आचार्यांच्या हाताखाली जी वाघिणी मंडळी आहे, त्यांच्यावर लहानपणापासून हे संस्कार झाले. त्यांना विधी काय आहे हे कळालं, अविधी काय आहे हे कळालं, परमेश्वर हे काय कळालं. पण आज आमची जी तरुण पिढी आहे यांना सत्संग मिळणं आवश्यक आहे. त्यांना विधी अविधीचं ज्ञान होणं महत्वाचं आहे. आणि जेव्हा विधी अविधीचं ज्ञान होईल ना तेव्हा माणूस कसा होईल? स्वापी होईल. नाही कोणतंही काम करता तो आधार काय विचार आहे, कोणतंही काम करता तो आधार नाही माझ्या हातून मी असं करत आहोत पण हे जर करते याचा परिणाम काय होईल? हा सूत्र आहे स्वामींचं. जीव क्षणा एका माझी ते एक आपदवी आपली आसी जे जन्माचा सहस्त्री. हा जीव क्षणामध्ये एखादा असं कार्य करून जाते की असे हजार जन्म घेतले तरी त्या क्षणामध्ये जे कृत्य केलं त्या कृत्याची परत. आपण लौकिकदृष्ट्या उदाहरण घेऊया. क्रोधात भवती समूह समूह पृथ्वीर्भम पृथ्वीभंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात माणसाचा क्रोध वाढला, राग आला, एखाद्या माणसानं शिवी दिली, तो मारायला धावला, हातामध्ये शस्त्र घेतलं. जेव्हा माणसाच्या हातून गुन्हा घडतो, एखाद्याचा खून घडतो, त्यासाठी 2 तासाची गरज नाही, 4 तासाची गरज नाही, 5 तासाची गरज नाही, फक्त एका हातामध्ये त्याचा नको तो प्रसंग घडतो. पण त्याचं फलित मात्र काय होते? त्याचं फलित काय होते? आजन्म जन्मठेप होते. तो जिवंत असेपर्यंत जन्मठेप, तरी त्याची सुटका होत नाहीये. इथं ही शिक्षा आहे. आणि मग त्या क्षणामध्ये जीव असं काय अर्थवून ठेवतो की अनंत जन्माच्या संस्कृतीही विसरून असते. तर तो क्षण आपल्या जीवनामध्ये येऊ. कोणता? तो क्षण आपल्या जीवनामध्ये येऊ नये की 1000 जन्म येऊन बी जे कर्म आमच्या सुटणार नाही, 1000 जन्म येऊन बी ज्या कर्मापासून आम्ही मुक्त होणार नाही, तो क्षण परमेश्वरानं आमच्या जीवनामध्ये आणू नये. हीच त्या परमेश्वराच्या कधी आपली प्रार्थना असली पाहिजे. देवा आमच्या जीवनामध्ये तो क्षण की ज्या क्षणाच्या बळावर बाईला तो प्रेमदान दिलं, ज्या क्षणाच्या बळावर तो आचार्य नागदेवांना आचार्य घडवलं. नक्की त्यांच्या जीवनात तो क्षण आला असेल की बंधून आपला विषय निघाला की अधिकाराशिवाय जीवाला काही पाहिजे नाही. आज मी या ठिकाणी आलो, या ठिकाणी म्हणजे परमार्थामध्ये आलो, नक्कीच काही ना काही माझा अधिकार असेल की. आज आपण सर्वजण या मार्गामध्ये आला, नक्कीच तुमचा काहीतरी अधिकार असेल की नाही. नक्कीच तुमच्या पूर्वजन्मामध्ये तो एक आनंदाचा क्षण घडला गेला की त्या क्षणाला आपले पाय इकडे वळवलं. एवढी मोठी कोटी लोकसंख्या आहे भारतात, एवढी मोठी जनता आहे, का त्यांचे परमार्थाकडे पाय वळत नाही, का ते इथे येत नाही? एवढं मोठं तत्वज्ञान बंधूंनो, आज खरोखर जर महानुभावांचं तत्वज्ञान तुम्ही अभ्यास की नाही, संपूर्ण विश्वाचं कोरं उघड याचं समाधान इतकं सखोल तत्वज्ञान काय सांगा. म्हणून
तृणाची निष्पत्ती का होती, मुंगीच्या जन्माला काय होती, हत्तीमध्ये कोण आहे, कोणती देवता कुठली आहे, आम्हाला 33 कोटी देव माहिती आहे. ब्रह्मा विष्णू महादेव सूर्यमानी किंवा आम्ही सूर्याला देवता करून ठेवलं, या सगळ्याची पूजा करत बसलो. त्याचे स्थान काय आहे, या चतुष्पदांचं संपादकत्व कसं होते. एवढंच मी एका ठिकाणी वाचलं की जीवाचं संपादकत्व जे उदरामध्ये होते, मानव साहित्याने सांगितलं की देवता जीवाचं संपादकत्व तिथल्या दिवशी करते. कसं संपादकत्व होते वैज्ञानिकांनी आज शोधलं. असं विषय म्हणून सांगतो बंधूंनो, काही काही गोष्टी कशा आपल्याकडे आम्हाला माहितीच नाहीये. मला माहिती आहे जाणून सांगावं. पूर्वी लेकरू जन्मल्यानंतर त्या लेकराला मालिश करण्यासाठी खास बाया असायच्या गावामध्ये. ज्याला आपण उष्णता म्हणतो. आज आम्ही काचेचे पिके मिठी लेकराला ठेवतो, ₹1000 बिल देतो. पण आमची काचेची पिठी कोणती होती, मला आठवत असेल की खाली लोखंडाच्या तव्यामध्ये आपण विस्तू करायचो आणि बाजाखाली ठेवायचो. त्या लेकराला ज्या उभीची गरज आहे त्या उभीची गरज असायची. त्या लेकराला मालिश करून आम्ही असे पाहिले की लेकराचे हातच असे करायचे, पायाचे पाय पुढे करायचे. चांगल्या तेलानं घट्ट तेलानं लेकरांची मालिश व्हायची. आणि आज आम्ही पेपरला वाचलं म्हणजे बाहेरच्या शास्त्रज्ञांनी संशोधन केलं, 725 लेकरं पाहिले आणि मग सांगितलं की लेकराला मालिशची गरज आहे. तो काय सांगतो हे आपल्या खऱ्या करायला पहिलं सुरू होतं. त्याच्या बळावर तर शिवाजी घडले, त्याच्या बळावर तर सगळं वल्लभभाई पटेल घडले, त्या मालिशच्या जोरावर. पण आज आम्ही नुसत्या त्या बॉटल्या आणल्या आणि त्या चिमट्याच्या लेकराला फारच बसलो आणि अगदी संशोधन करायचं, पुन्हा आम्हाला लेकराला मालिश सुरू करायची. जोरात अज्ञान आहे. पण ही परंपरा आपल्यामध्ये पहिलीच आहे, ही वस्तुस्थिती आहे. तसं बंधूंनो की हे जे विश्वाचं जे कोळं आहे, आज आम्ही पाहिलं मागे म्हणजे वैज्ञानिक काय करत आहेत, जमिनीला छिद्र पाडत आहेत, कधी स्फोट घडवायचा आणि सृष्टी कशी निर्माण झाली. असे विचार तुम्ही किती छिद्र पाडा, मानव साहित्याकडे आल्याशिवाय तुम्हाला सृष्टीच्या निर्मितीचं कोण उघडणारच नाही. स्वामीची जगाच्या ब्रह्मविद्येशिवाय तुम्ही नुसते स्फोट करा, तुम्ही नैसर्गिक पाऊस पाडतो, कोणी नैसर्गिक पाऊस पाडतो, त्याचं बिल जर पाहिलं तर ₹1,00,00,000 आणि पाऊस जर पार कमी तर अंगणी दिसत नाहीये. म्हणजे कुठे नैसर्गिक पाऊस पडला, कोणत्या शेती टिकल्या, कुठे उत्पन्न झालं, म्हणजे हे जर विचार केला आपण म्हणून म्हणजे कसा मला जी प्रवासात अजिबात नाही, आम्हाला प्रवचन जमतच नाही, परंतु इतका समाज करणारा माणूस वस्तू सांगतो. आपण विद्वान नाही आहे, आपण हुशार नाही आहे, जे अंतःकरणामध्ये आहे ते फक्त आपण समाजाच्या रूपाने बाहेर ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून जेव्हा आपण पाऊस पडतो, कृत्रिम पाऊस पाडायचा त्याची बिलं पाहिजे. परंतु आज जो पाऊस पडला किती बिल आलं होतं. मी नेहमी विचारत होतो देवा की तुझं प्रत्येकाचं बिल लावलं असतं की नाही, आमची काय अवस्था आहे. आमच्या ग्रामीण भागामध्ये 3 महिन्याला बिल होतं, बंधू काय झालं, महिन्याला बिल सुरू केलं. लाईट लावला प्रत्येक विचार करावा लागतो, पंखाला विचार करावा लागतो. जर देवाला जर सूर्याचं बिल ठेवलं असतं की नाही, तुमची आमची काय अवस्था आहे. हे पण आता गणपतीच्या दिवसामध्ये, सणाच्या दिवसामध्ये नागपूर महानगरपालिकेचं पाण्याचं बिल वाढलं. पावसाचं जर बिल तुमच्या घरात विकत असलं असतं, इतका पाऊस पडण्यापेक्षा काय इतके पैसे म्हणणार. माझं जगणं हवा तू सृष्टी रचुनिया, तू सृष्टी रचुनिया, जीवाच्या सुखासाठी येशियावनिया. तू का सृष्टीची व्यवस्था आहे, कोण्याही गोष्टीचं आपल्याकडे बीज नाही आहे. एवढी तुम्ही हवा घेतली, तुम्हाला हवेचं महत्व भाऊ नेहमी सांगतात, तुम्हाला हवेचं महत्व इथं कळत नाही. पण जेव्हा आणखीन श्वासाची गरज पडते आणि डॉक्टर जेव्हा तुम्हाला सिलेंडर लावतो आणि 1-1 तासाचं बिल काढतो, तेव्हा वाटते की त्या देवानं जन्मल्यापासून आतापर्यंत किती सिलेंडर मला वापरल्या, किती सिलेंडर जरी बिल घेतला असेल, किती मी श्वास घेतला असेल तर त्याचे बिल काढते. आणि म्हणून आमच्या प्रत्येक श्वासाखाली तुमच्या नावाचा उच्चार झाला पाहिजे. मला याचीच अपेक्षा आहे. तुमच्या पैशाची गरज नाही, तुमच्या बादच्या धनद्रव्याची गरज नाही आहे. त्याची सृष्टीची निर्मिती यासाठी आहे की ह्या सगळ्या गोष्टी मी तुला दिल्या, पण हे सगळं करत असताना तुझा विकास मात्र त्या दिशेने. मी नेहमी सांगतो बंधू, आपण प्रापंचिक लोक, आपण संसारिक लोक आणि असल्या म्हणणार की आपण एकदम सगळं सोडून आपण तिकडे केलं पाहिजे आणि असं करून म्हणणं तुम्ही शक्य नाही आहे. पहिलीच्या विद्यार्थ्याने कितीही उड्या मारल्या, तो एक 10वीपर्यंत कसा काय पोहोचला आहे, 10वी कशी जायला त्या टप्प्याटप्प्यानं जावा लागली नाही. तसं बंधूंनो
आपण आपल्याला इथं भाग्यवान समजलं पाहिजे की कमीत कमी मी या प्रपंचामध्ये येऊ, या जीव देवतेच्या आधीने लागता मला त्या पंचकृष्णांची ओळख, कमीत कमी त्या परुषाचे पंचनाम मला कळले. एवढं जरी आपल्याला मानलं पण पंचनाम करून नुसता फायदा नाही आहे. माणसाला कळते तर सगळं, पण त्याचं वळणं सुद्धा मला पंचनाम तर कळले, पण त्यातून काही ना काही स्मरण व्हायला पाहिजे. म्हणजे कष्टाने दिसलं की संसारिकासाठी त्रिकाळ स्मरण, त्रिकाळ वंदन विशेष. संसारिकासाठी जो आचार धर्म आहे खूप मोठा कठीण आहे, अशाचा प्रश्न नाही आहे, पाहणं कठीण सुद्धा आहे. कारण की आज आम्हाला गरज आम्ही शोधण्यात आहोत, आम्हाला संध्याकाळी देव करायची आठवण राहत नाही, प्रवासामध्ये निघतो पण विशेष सोबत त्याची आठवण राहत नाहीये. त्रिकाळ वंदन जे आहे आमचे पूर्वज काळजीपूर्वक करायचे, पण आता आम्ही काळाच्या ओघामध्ये विसरून जात आहोत. लक्षात ठेवा, संसारिकासाठी त्रिकाळ स्मरण, त्रिकाळ वंदन विशेष. साधकाचा तया वाटावा आधार देवापरात करू यावा. जो साधक आहे त्याच्यामध्ये साधन त्याचा आधार वाटावा. करावे थोडेसे शास्त्राचे श्रवण. त्यांनी खूप झालं थोडंसं श्रवण करा म्हणतात, जास्त करू नका, पण थोडंसं तरी करा की जे तुमचं मन ईश्वराच्या ठिकाणी पक्क होण्यापूर्वी करा. जास्त आपला पंडित नाही व्हायचं, खूप विद्वान नाही व्हायचं, परंतु कमीत कमी माझा भाव त्या ईश्वराच्या चरणी दृढ राहायला पाहिजे. काल परमेश्वरला गेलो बंधूंनो, कधी कधी अशी प्रपंचाने अडचण येतात. एक बाई आहेत बिचाऱ्या, त्यांच्या मालकांना अजिबात देव धर्म आवडत नाही, नास्तिक विचाराचे माणूस. त्याला दुसरा अनुभव जवळ दिलाय, फक्त आपण होतं या दंडवर तुमचं थोडंसं पत्ते म्हणतात, आपण ऍडजस्ट करून घेतो होतं. काय बाबा तू मोठा सुद्धा बाप काय तुम्ही घेणार, छोट्या बाईला देवदेव करू दे, घरात देवपूजा राहू दे, कटकट राहू नको म्हणून तेवढ्या फक्त एवढं म्हणजे फक्त बाकीचे जास्त लावतात, असं लावतात तसं लावतात. मग ती म्हणे आता लग्न झालं, अमरावतीला गेली, तिथं पूजा होती सुनेच्या इथं, सगळ्या बाया जमल्या, मग प्रसाद दिला, आम्ही कसा घेतला खाल्ला नाही म्हणे. त्यात काही बाया देव एकच आहे सगळं, खावं तर काय होती, त्याचे उप वेगवेगळे आहे. ती बिचारी मालकाच्या देशात पोराच्या देशात बोलायची धड नाही आहे, पुन्हा ती बाहेर आली आणि तिला